हॅलो स्टुडंट्स, सर्व 11वी विद्यार्थ्यांचे गजानन क्लासमध्ये स्वागत आहे. आधी 1-2 मिनटं क्लासची माहिती देतो. हा क्लास गजानन अकाउंटन्सी क्लासेस हे मी 1991 साली सुरू केलेत. 1991च्या जून महिन्यात पहिली बॅच सुरू केली आणि अखंडितपणे ज्ञानदानाचे काम आपले चालू आहे. आणि यंदाच्या वर्षी निकाल आपला चांगला लागलाय, त्याचा मी तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो पाठवलेलाच आहे. आता आपण आज काय करूया, तुमच्या विषयाचं नाव आहे 11वीसाठी आणखीन एक माहिती आहे. आपल्याकडं स्पेशल बॅच पण आहे आणि SP, OCM आणि इकॉनॉमिक्स इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमची पण व्यवस्था आहे. थेरी विषय पण आपण सुरू करायचे आहेत, परंतु आधी अकाउंटन्सीचा विषय सुरू करूया आणि त्याच्यानंतर थेरी सब्जेक्टला आपण स्टार्ट करूया. आणि कोणाचा सिलेबस किती झाला हे आता बघू नका. 2 टॉपिक संपले, 1 टॉपिक संपला, त्या संपला, थेरी सब्जेक्ट सुरू केले, काही बघू नका. आपण आपल्या गतीनं जायचं आहे. थेरी सब्जेक्ट पण सुरू करणार आहे. ग्रुप काढूया थेरी सब्जेक्टचा पण, आणि थेरी सब्जेक्ट पण सुरू करणार आहे इंग्लिश मिडियम. आता मॅक्झिमम मुलं माझ्याकडे इंग्लिश मिडियमची ऍडमिशन झालेली आहे, त्याप्रमाणे आपण थेरी विषय सुद्धा सुरू करणार आहोत. आता तुमच्या विषयाचं 11वीच्या विषयाचं नाव काय आहे? 11वीच्या विषयाचं नाव आहे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आता या शब्दापासूनच सुरुवात करूया आणि आज शक्यतो इंट्रोडक्शन, मीनिंग आणि डेफिनेशन हे 3 पॉइंट्स आता कव्हर करायचा प्रयत्न करूया. आता त्याच्यामध्ये तुम्हाला थेरी खूप आहे. पुस्तकामध्ये बघितलं तर काही जणांनी पुस्तके खरेदी केलं असणार आहे, टेक्स्टबुक खूप थेरी आहे, पण त्यातली तुम्हाला किती द्यायची, 11वीच्या लेवलला किती थेरी झेपेल तुम्हाला, सर्वांना मिळून, सर्व प्रकारचे लेवलची मुलं असतात त्यांना, त्या दृष्टीने मी थेरी घेतोय. आणि एवढी थेरी घेत बसलो तर 2 महिने लागतील पूर्ण थेरी एक्सप्लेन करायला. आणि मॅक्झिमम थेरी तुमची 11वीचं बेसिक असल्यामुळं समजणार पण नाही. हे सगळी थेरी तुम्हाला हळूहळू समजत जाते. जसं 11वीचं वर्ष पुढे सरकेल त्या सगळे शब्द तुम्हाला पुढच्या टॉपिकमध्ये वगैरे येतात आणि मला ते घ्यावेच लागतात. ठीक आहे. आता आपल्याला 11वीसाठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या शब्दापासूनच सुरुवात करू. बुक किपिंग म्हणजे काय? बुक कीप, टू कीप, हिशोब, वही ठेवणे. वही ठेवणे म्हणजे हिशोबाची वही ठेवणे. अकाउंटन्सी म्हणजे काय? अकाउंट म्हणजे हिशोब. अकाउंटन्सी हा एक विषय पण बुक किपिंग, अकाउंटन्सी हा विषय झाला. मग हिशोबाची पुस्तकं लिहिण्याचं तंत्र, हिशोबाची पुस्तकं लिहिण्याची पद्धती ज्याच्यात शिकवली जाते त्याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असं म्हणतात. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, हिशोब लिहिण्याची पद्धत. आता इंट्रोडक्शन मध्ये काय येतं बघा, आपण अगदी थेरी थ्रू जाऊया. आता आधी 2दा माझं लेक्चर ऐका, मग मी लिहून दिलेली थेरी ऐका. आणि कोणालाही कुठलीही शंका असेल मला फोन करून सांगा, हा सर मुद्दा परत रिपीट करा, मी रिपीट करतो. दुसरी गोष्ट, अकाउंटन्सी आणि थेरी सब्जेक्टची जबाबदारी पूर्ण माझी आहे, बिनधास्त राहा. अकाउंटन्सी तरी मी स्वतःच घेतो, थेरीसाठी वेगळ्या मॅडम आहेत त्या घेतात, कारण सगळा विषय एकट्या माणसाने शक्य नाही, क्वालिटी राहत नाही, असा माझा विचार, स्वतःचा वैयक्तिक विचार आहे. म्हणून मी त्यासाठी मॅडमला जॉईन करून घेतलेला आहे. त्यामुळे तो विषय मॅडम घेते, दुसऱ्या मॅडम आहेत त्या. हां, क्वालिटी राहत नाही. मी फक्त अकाउंटन्सीमध्ये सगळ्या वर्षाचे M.Com पर्यंत, M.Com 1-2 पर्यंत सगळे अकाउंटन्सीचे विषय घेतो आणि त्याच्या रिलेटेड कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, इन्कम टॅक्स, ऑडिटिंग, ते सगळे विषय घेतो मी. थेरी विषयात मी उतरलेलो नाहीये, दुसऱ्या स्टाफला घेतलेला आहे माझ्याकडे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय? हिशोबाची पुस्तकं लिहून ठेवणे. आता हिशोब का लिहिणं आवश्यक आहे? तुम्हाला हा शब्द माहित असेल, हिंदीमध्ये आलाय हिसाब किताब. हिसाब किताब याचा अर्थ काय? हिसाब, हिशोबाची वही. हिशोबाची वही, हिसाब किताब. काय हिसाब कितना हुआ, मेरा हिसाब कितना हुआ, माझा हिशोब काय आहे बाबा. हिशोब का लिहिले पाहिजेत? अगदी व्यवसाय लहान असो अगर मोठा असो, अगदी लहान व्यवसाय असो, फॅब्रिकेशनचा, पानपट्टीचा, कुठलाही साधा व्यवसाय असो, मी कुठलेही उदाहरण, एक लक्षात घ्या, हे अकाउंटन्सी हा विषय आणि कॉमर्स हा विषय, ह्याला बाहेरची उदाहरणं द्यावी लागतातच. सर्व प्रकारची उदाहरणं द्यावी लागतात, त्याशिवाय हा विषय कळत नाही. हा काय इतिहास नव्हे, भूगोल नव्हे की धड्याप्रमाणे जायचं. ह्याला प्रत्येक वेळेला बाहेरचे एक्झाम्पल्स द्यावे लागतात. बाहेरचे म्हणजे व्यवसायातली एक्झाम्पल्स द्यावे लागतात, म्हणजे कळतं. आता इथं हिसाब किताब, हिशोबाची पुस्तकं. आता हिशोबाची पुस्तकं का लिहिली पाहिजेत? आपल्या व्यवसायाचं ठराविक तारखेला आपल्या व्यवसायाचं अर्निंग किती झालं, आपल्या व्यवसायाला प्रॉफिट किती झाला हे कळणं मालकाला आवश्यक असतं. आणि मालकाची ती खरी इच्छा असते. मालकाची इच्छा असते की आपला व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे, नफ्यात आहे का तोट्यात आहे. तोट्यात आहे का हे त्याला लगेच कळतं, कारण त्याला हातात पैसे राहतच नाहीत.
व्यवसाय करतोय 15 दिवस झाले पण हातातच पैसे शिल्लक राहत नाही, तेव्हा त्याला कळतंय काहीतरी कुठंतरी चुकतंय, गिरायकाकडनं जास्त रेटनं पैसे घ्यायला पाहिजे. म्हणजे तो जर आता एखाद्या वस्तूला 15 रुपये लावत असेल तर त्याला लक्षात येते आपल्या हातात पैसे राहत नाहीयेत. हा, आता 15ची वस्तू आपण 25ला विकूया, 30ला विकूया, 30ला विकूया, असं तो ठरवेल आणि हातात जरा पैसे राहतील म्हणजे प्रॉफिट शिल्लक राहील. हिसाब किताब, हिशोबाची पुस्तकं का लिहिणं आवश्यक आहे? आपल्या व्यवसायाचं ठराविक तारखेला ऑन पर्टिक्युलर डेट, आता 31 ऑगस्ट आलाच, आता एखाद्या व्यावसायिकाला माहित पाहिजे करून घ्यायचं असेल 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट मध्ये आपल्याला फायदा किती झाला, तर त्याला ऑगस्ट महिन्याचे सर्व 31 दिवसाचे हिशोब त्याला लिहायला पाहिजे. हिशोब लिहून त्याला नफा काढायला पाहिजे. त्याच्यावरनं कळेल की आपल्याला ह्या एका महिन्यात नफा किती झाला. असं सगळ्या व्यावसायिक लोक करतात. फक्त दर महिन्याला करत नाहीत. काही जण 3 महिन्याला प्रॉफिट काढतात, काही जण 6 महिन्याला काढतात, 9 महिन्याला काढतात आणि वर्षाला तर काढतातच. एका वर्षाला प्रॉफिट तर सर्व व्यावसायिक काढतातच. ठरवतात किती नफा झाला आपल्याला बघूया, त्यावरने त्यांना पुढचे प्लॅन करता येतात. बर, आता हिसाब किताबचं पहिलं इंट्रोडक्शन मधलं पहिलं वाक्याचा अर्थ संपला. ट्रान्झॅक्शन टू नो हाऊ मच दे आर अर्निंग ऍट द एंड ऑफ पर्टिक्युलर पिरियड. अर्निंग म्हणजे प्रॉफिट, म्हणजे ठराविक तारखेला आपण नफा किती मिळवला हे कधी कळणार? तुम्ही हिशोबाची पुस्तकं मेंटेन केली तर, लिहिली तर, बुक किपिंग केलं तर कळणार. हिसाब किताब तोच प्रकार आहे. झालं. आता त्याच्यानंतर आता हिशोबाच्या पुस्तकामध्ये मी इंट्रोडक्शनच बोलतोय. हिशोबाच्या पुस्तकामध्ये कुठले ट्रान्झॅक्शन्स नोंद करायचे असतात? ट्रान्झॅक्शन्स मीन्स व्यवहार. बिझनेसमध्ये जे व्यवहार घडतात, मनी ऑर मनीज वर्थ, पैशात किंवा पैशातील. आता मनी म्हणजे पैशातील, म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये जे व्यवहार होतात त्या व्यवहारांची नोंद बुक किपिंग मध्ये केली जाते, हिशोबाच्या पुस्तकात केली जाते, असा त्याचा अर्थ आहे. आता ते हिशोबाची पुस्तकं कोण लिहितं? ऑल टाइप्स ऑफ बिझनेस एंटरप्राइजेस, ऑर्गनायझेशन्स, संघटना, व्यवसाय, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असू दे, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असू दे, त्या प्रत्येक व्यवसायात आता इथे शब्द दिलाय एंटरप्राइजेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स अंडरटेकिंग ऍक्टिव्हिटीज इन विच मनी ऑर मनीज वर्थ इज एक्सचेंज्ड. म्हणजे पैशातील व्यवहार, जे व्यवहार पैशात होतात किंवा आत्ता पैशात झाले नाहीत, आत्ता उधारीत झालेत, पण कालांतराने ते पैसे कशात होणार आहेत? त्याचं रूपांतर पैशात होणार आहे. आता मनीज वर्थ म्हणजे काय? एखादा कस्टमर तुमच्या दुकानात आला आणि त्यानं तुमच्याकडनं 2000चा माल विकत घेतला. किराणा मालाचं दुकान आहे तुमचं. 2000चा माल विकत घेतला आणि तो म्हणाला की मी तुम्हाला 15 दिवसात पैसे देतो, म्हणजे मनीज वर्थ. म्हणजे पैशाच्या मोबदल्यात त्याला आपण काय दिले? वस्तू दिले. पण पैसे दिले का त्यानं? नाही. पण नंतर येणार आहेत की, नंतर येणार आहेत. म्हणजे मनीज वर्थ, पैशाचं मूल्य झालं आणि आपण त्याची उधारी लिहून ठेवतो आणि 15 दिवसांनी तो पैसे दिला की त्याच्या नावची उधारी तो जमा म्हणून सांगतो त्याला. हा, जमा झाले, तुमच्याकडनं काही येणं नाही. मनी ऑर मनीज वर्थ म्हणजे इथं काय झालं? बुक किपिंग म्हणजे फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात आणि ते कशात असतात? पैशातील व्यवहार असतात. आणि मनीज वरचा अर्थ काय सांगितला? एखादा व्यवहार घडलाय पण पैसे नाही आले, पण त्याच्या बदल्यात एक्सचेंज झालेला आहे. उदाहरणार्थ दुसरं देतो. चला, आपल्या दुकानात 4 कामगार आहेत. त्या कामगाराला या लॉकडाऊनमुळे गेले 3 महिने पगारच दिला नाही आणि काम मात्र करून घेतलंय. मग काम करून घेतले, त्यांच्याकडनं सर्व्हिस घेतली आहे, पण त्यांना सॅलरी दिली नाहीये, पण तुम्ही देणार आहात. हे लॉकडाऊन मधनं बाहेर पडल्यावर तुम्ही त्यांना पगार देणार आहे किंवा पुढच्या महिन्यात देतो म्हटला, 2 महिन्यात तरी देतो, तुला अडचण आहे ना, देतो. मग ते काय झालं? मनीज वर्थ म्हणजे त्याच्या पगाराच्या बदल्यात तुम्ही त्याच्याकडनं काय करून घेतलात? सर्व्हिस करून घेतला. तो दुकानात येतोय, तुम्हाला सर्व्हिस देतोय, कामं करतोय, मग ह्याला मनीज वर्थ म्हणतात. बस, एक्सचेंज. आता इंट्रोडक्शन मध्ये आता थोडक्यात बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता तुम्हाला एक सांगायचं आहे, अकाउंटन्सी शिकत असताना कायम दुकानदाराच्या अँगलनं विचार करायचा, काउंटरच्या आत उभं राहायचं, कस्टमर व्हायचं नाही. कस्टमर झाला की थिंकिंग उलट झालं, चुकलं. तुम्ही कायम दुकानदार बना, दुकानदाराच्या अँगलनं विचार करा. आणि तुम्ही हा अकाउंटंट आहे, तुम्ही एक थर्ड पार्टी आहात आणि तुम्ही बिझनेसच्या अँगलनी हिशोब लिहिताय, हिशोबाचा विचार करताय, असं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला सगळं जमेल. अजिबात कस्टमर होऊ नका, कारण कस्टमर म्हणलं की अपोजिट साइड होते, ते विरुद्ध बाजूने विचार केला जातो. डोक्यातच घेऊ नका. काउंटरच्या आत उभा राहा, दुकानदार म्हणा आणि त्रयस्थ बघा, थर्ड पार्टी असून बघा, इथं बिझनेस आहे, इथं कस्टमर आहे आणि तुम्ही बिझनेसच्या अँगलनं थिंकिंग करा. आपोआप विषय कळतो. विषय एवढा अवघड नाहीये. अवघड करून घेतलं तर अवघड आहे. आणि तुम्ही चिंता सोडा अकाउंटन्सीची, मी बघून घेतो त्याला. हा, काय कसं एक्सप्लेन करायचं ते बघतो मी. तुम्ही फक्त क्लिअर राहा. व्हिडिओ व्यवस्थित 2-2दा 3-3दा ऐका, मग थेरी वाचा, क्लिअर होऊन जाईल. बर, आता इथं मिनिंग मध्ये काय सांगितलं? इंट्रोडक्शन झालं. पुस्तकामध्ये इंट्रोडक्शन भरपूर आहे, आपल्याला हवं तेवढं घ्यायचं फक्त. आता मिनिंग मध्ये हिशोबाची पुस्तकं
बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक मॅनर. सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे काय? हिशोबाच्या बुक कीपिंग म्हणजे हिशोबाच्या वहीमध्ये आपण जे अकाउंट्स लिहितो ते एका सिस्टमॅटिक मॅनरने लिहायचे. सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे एक पद्धतशीरपणे, नियमाने, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून आपण ते हिशोबाच्या पुस्तकात हिशोब लिहिले पाहिजे. जर कोणाचा तरी आता व्यवसाय असेल तर त्यांची आता जर घरगुती व्यवसाय असेल आणि जर वडील हिशोब लिहित असतील तर एक दिवस हिशोबाची वही तपासून हिशोबाची वही बघायला घ्या त्यांच्याकडनं मागून. कसे हिशोब लिहिता बघूया. बघा कसं लिहिलेलं आहे. रेषा मारलेले असतात, अक्षर स्वच्छ काढलेलं असतंय, खाडाखोड नसती, चेक नंबर, तारीख वगैरे व्यवस्थित लिहिलेलं असतंय. हिशोबाची पुस्तकं त्याला म्हणतात सिस्टमॅटिक मॅनर. कुठलीही हिशोबाची पुस्तकं बघायला मिळाली जवळपास, एखादी वही लिहिली ठेवली असेल तर ती बघू शकता तुम्ही. झालं. आता त्याच्यामध्ये जे काही हिशोब लिहिले जातात ते हिशोब मिनिंग ऑफ बुक कीपिंग मधला दुसरा पॅराग्राफ बघा. इन बुक कीपिंग मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन ऑर्डर ऑफ डेट्स. ऑर्डर ऑफ डेट्स. हा, आता काय झालं? कुठले हिशोब लिहिले जातात? जे पैशात घडलेले हिशोब असतात ते फक्त लिहिले जातात. आता पैशात घडलेले व्यवहार म्हणजे काय? पैशात घडलेले व्यवहार म्हणजे आता एक उदाहरण देतो, ऐका. एका कस्टमरनी फोन केला आपल्याला आणि फोन करून सांगितलं की मला अमुक अमुक किराणा माल हे पाठवलं त्यांनी, व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवली आणि अमुक अमुक किराणा माल मला घरपोच करा. तुम्ही तो माल ऑर्डर मिळाली पण ऑर्डर तुम्ही एक्झिक्यूट केली का? ऑर्डर पूर्ण केली का? त्याला माल पाठवला का? नाही. फक्त ऑर्डर मिळाली. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन नाही. फक्त तुम्हाला ऑर्डर मिळाली आहे कस्टमरकडनं. अजून त्या ऑर्डर प्रमाणे माल काढून त्याला घरपोच केला का? लॉकडाऊनच्या काळात घरपोच माल येत होता माहितीये का? डीमार्ट मधनं वगैरे मोठ्या किराणा मालाच्या दुकानातनं फोन केला की माल आणून टाकायचे ते घरी. मग माल येऊन कस्टमरला माल पोहोचवला की त्याला म्हणतात ट्रान्झॅक्शन झालं. त्यामुळं ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? त्यात देवाणघेवाण व्हायला पाहिजे. आणि कशात व्हायला पाहिजे? इन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ. मग तुम्ही पैसे द्या, अगर पैसे नंतर देतो म्हणून सांगा तरी पण चालतंय. ह्याला म्हणतात. म्हणजे हिशोबाच्या पुस्तकात व्यवहार कसले असले पाहिजेत? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असले पाहिजेत. अजून एक गोष्ट कन्फ्युज होती, काही मुलं शंका येत नसली तरी मला माहित आहे काय सर, मग जे घरात व्यवहार होतात त्याचं काय? घराचं लाईट बिल भरलं, घरातल्या कोणाच तरी मोबाईल फोन रिचार्ज मारला, ते तुमचे पर्सनल एक्सपेन्सेस झाले, ते तुमचे हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस झाले. ते एक्सपेन्सेस बिझनेसमध्ये दाखवायचे नसतात. ते घरगुती खर्च झाले. घरामध्ये टीव्ही आहे, तुम्ही रिचार्ज मारलं, टाटा स्कायचं रिचार्ज मारलं, तो पर्सनल एक्सपेन्सेस झाला. मी तुम्हाला आधी सांगितलंय तुम्हाला एक्झाम्पल बाहेरचे द्यावे लागतात. त्यामुळे तुम्हाला हे सगळं ऐकावंच लागेल. फक्त थेअरी घेतली आणि असं हे काय थेरॉटिकल सब्जेक्ट नाही, हा प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे. त्यामुळे बाहेरचे उदाहरण तुम्हाला द्यावेच लागतात. तुम्ही आता समजा तुमच्या वडिलांनी तुमच्या कॉलेजच्या आता ऍडमिशन घेतलं असेल, फी भरली असेल, तो पर्सनल व्यवहार झाला. भले दुकानात पैसे घेऊन भरू देत परंतु तो पर्सनल व्यवहार झाला. मुलाच्या शाळेची, कॉलेजची फी, ट्युशनची फी पर्सनल व्यवहार झाला. म्हणजे पर्सनल ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये रेकॉर्ड करायचे नसतात. बिझनेसमधले ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये रेकॉर्ड करायचे असतात. तुम्ही आणि शंका विचारत सर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हो? सकाळी दुकान उघडल्यापासून रात्री दुकान बंद करेपर्यंत जे काय बिझनेसमध्ये काउंटरवर व्यवहार होतात ते सर्व बिझनेस ट्रान्झॅक्शन्स मध्ये येतात. अगदी किरकोळ उदाहरण सांगतो. काही जण किरकोळ उदाहरण शंका विचारतात, सर दररोज 2 वेळा चहा येतो दुकानामध्ये, मग चहाचं महिन्याचं बिल 1500 रुपये होत आहे, मग ते काय करायचं? हो, ते गृहीत धरायचं की बिझनेसमध्ये तो बिझनेस एक्सपेन्सेस झाला. प्रत्येक दुकानात एखादा तरी न्यूजपेपर घेतात कुठला तरी, मग त्या न्यूजपेपरचं 300-350 बिल झालं, 150-200 रुपये बिल झालं, तर ते सुद्धा बिझनेस एक्सपेन्सेस धरायचा. कारण बिझनेसमध्ये पेपर येतो ना, तुम्ही बिझनेसमध्ये तो टाकू शकता, चालतं. लक्षात आलं? व्यवसायामध्ये घडणारे सर्व प्रकारचे खर्च. अजून एक सांगू, व्यवसाय आणि बँक यांच्यामध्ये जे व्यवहार होतात ते सुद्धा बिझनेस एक्सपेन्सेस मध्ये धरायचे. समजा बँकेत बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये धरायचे. उदाहरणार्थ बँकेत पैसे भरले, कॅश डिपॉझिटेड भरले, कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक, हे सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन धरायचे. कारण का? तुम्ही बँकेत कुठले पैसे डिपॉझिट केले? भरले बँकेतले, बिझनेसमधले, आणि बँकेतले पैसे काढून कुठे आणले? बिझनेसमध्ये. म्हणजे हे पण बिझनेस ट्रान्झॅक्शन धरायचं. म्हणजे बिझनेसमध्ये घडणारे आणि बिझनेसच्या संबंधित जे व्यवहार असतील ते सर्व दीज आर ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. आणि ऑल पर्सनल ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेसमध्ये ते गृहीत धरायचे नाही.
ओके. आता इथे तुम्हाला मिनिंग ऑफ बुक किपिंग मध्ये शेवटचं एक वाक्य राहिलंय. ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट्स आर जनरेटेड फ्रॉम दीज रेकॉर्ड्स ऍट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. तुम्ही हिशोबाची पुस्तकं लिहिल्यानंतर तुम्हाला ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट कळतो. काय अर्थ आहे ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट? ॲक्युरेट, अचूक. रिझल्ट म्हणजे नफा झाला की तोटा झाला. तुम्ही परीक्षेला बसल्यावर तुम्हाला काय रिझल्ट कळतो? पास ऑर फेल. तसं आमच्या बिझनेसचे रिझल्ट दोन आहेत, आयदर प्रॉफिट ऑर लॉस. दॅट्स इट. एवढंच. बिझनेसला रिझल्ट दोन आहेत. जसं एखादा स्टुडंट परीक्षेला बसल्यावर दोन रिझल्ट आहेत, तसं आम्हाला पण बिझनेसला दोन रिझल्ट आहेत. म्हणजे पण आपल्या बिझनेसचा रिझल्ट तुम्हाला कधी कळणार? जर तुम्ही हिशोबाची पुस्तकं सिस्टमॅटिक पद्धतीनं मेंटेन केली तर. आणि ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे. ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन. आता काही विद्यार्थी काय किंवा शंका असेल, सर किरकोळ 10 रुपयाचा एक खर्च झालाय, तोही लिहायचा का? हो, लिहायचा. मोठे नाही. तुम्ही म्हणाल की सर मोठे व्यवहार लिहूच की आपण, पण अगदी 5 रुपयाचा एक व्यवहार झालाय. अगदी दुसरं एक उदाहरण सांगतो. दुकानामध्ये फोटो असतात. फोटोला आपण दररोज दुकान उघडल्यावर हार वीर घालून उदबत्ती ओवाळून पूजा करतो आणि दुकान सुरू करतो. तोही खर्च आहे. तो तसा किरकोळ खर्च आहे. तोही बिझनेस एक्सपेन्सेस मध्ये धरायचा. तोही बिझनेस एक्सपेन्सेस मध्ये धरायचा. सकाळी दुकान उघडल्यानंतर पहिलं काम दुकानदार तेच करतात. तोही बिझनेस एक्सपेन्सेस मध्ये गृहीत धरायचा. दीज आर ऑल बिझनेस एक्सपेन्सेस रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आणि जर असे सगळेही खर्च जर तुम्ही हिशोबात ठेवले तर तुमचा बिझनेस रिझल्ट ऍक्च्युअल आणि ऍक्युरेट काय आला हे तुम्हाला कळेल. तुम्ही जर एखादे खर्च तुम्ही ड्रॉप केले किंवा अरे किरकोळ खर्च आहे, 10 रुपयाचा खर्च आहे, जाऊ दे, कुठं लिहितोस, नाही, त्याचा इफेक्ट काय होईल? तुझ्या बिझनेसवर नफा कळणार नाही. कारण त्या खर्चाला पैसे कुठनं जाणार आहे? तुमच्या बिझनेसच्या तिजोरीतनं जाणार आहे. त्यामुळे तुमचा बिझनेस रिझल्ट चुकीचा दिसेल. हे चुकून त्यामुळे काय होईल? तुमचा लॉस होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर खर्चावर प्रॉपर नियंत्रण ठेवलं नाही बिझनेसमध्ये तर आपल्या बिझनेसला लॉस होऊ शकतो, तोटा होऊ शकतो. ओके. इथं तुमचं इंट्रोडक्शन आणि मिनिंग ऑफ बुक किपिंग झालं. आता माझं लेक्चर 2दा ऐकायचं, त्याच्यानंतर मग थेरी एकदा वाचायची. आणि काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि आणखी एक सूचना आहे, मी काय करणार आहे, 2 लेक्चर किंवा 1-2 दिवसात पुढील आठवड्यात मी एक टायमिंग देतो, ग्रुपवर टाकतो. त्यावेळेला सर्वांनी क्लास जवळ या. 1 नंबर शाळेजवळ गजानन अकाउंटन्सी क्लासेस, तिथं हॉल आहे, तिथं या. आपली ओळख होईल. म्हणजे माहित आहे ग्रुप जमायचं नाही वगैरे, आपली ओळख होईल. आपण हॉलच्या मध्ये उभारून ओळख करून घेऊ, कोण कोण काय काय कुठं राहतात काय वगैरे. काहींना माहिती, काहींचं विचारलंय मी. ओळख करून घेऊ, सगळ्यांना बोलवून घेऊ आणि मग परत व्हिडिओच्या मार्फत लेक्चर सुरू होईल. आणि दुसरी गोष्ट, दररोज लेक्चर येईल असं नाही, दररोज टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सर्व बॅचचे लेक्चर्स चालू आहेत. 11वी ते TY BCom सर्व बॅचचे लेक्चर्स चालू आहेत. एकेका बॅचची, काही बॅचचे माझे एक टॉपिक झाले सुद्धा व्हिडिओवरनं. SYचा एक टॉपिक संपला, स्टॅटिस्टिक्सचा. TYचा संपत आलाय, 12वीचा एक संपला. असा व्हिडिओच्या मार्फत संपला टॉपिक, संपवला, व्यवस्थित घेतलाय सगळं. ते सगळं फॉलो करणार आहे. हा 4 बॅचचा अनुभव तुमच्यावर लावणार आहे, आता वापरणार आहे तुमच्यावर या ऑडिओ व्हिडिओच्या मार्फत सगळं. ओके. आता आपण एक डेफिनेशन आहे पुस्तकामध्ये, 4-5 डेफिनेशन आहेत. इंडियन आहे, फॉरेन ऑथरचे आहेत, इंडियन ऑथरचे आहेत, असू दे. मी ही एक डेफिनेशन घेतली आहे, J.R. बॉटली बॉय म्हणूया आपण. आणि ही डेफिनेशन मी घेऊया. आता ह्या डेफिनेशनचा थोडा अर्थ इथं झालाय वरती आता इंट्रोडक्शन अँड मिनिंग मध्ये. आता बॉटली बॉयची डेफिनेशन काय आहे ही लक्ष द्या. तुम्ही डिफाईन बुक किपिंग म्हटल्यावर ही एक डेफिनेशन लिहू शकता. ते काय कुठल्या ऑथरची डेफिनेशन लिहा असं काय सांगत नाही. आता J.R. बॉटली बॉय ह्याची डेफिनेशन काय आहे? बुक किपिंग इज अन आर्ट. ही एक कला आहे. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स. हे बिझनेस डिलिंग्स म्हणजे काय? व्यवसायातले व्यवहार. मी ह्याला कुठला शब्द वापरला माहिती आहे का मगाशी? ट्रान्झॅक्शन्स. डिलिंग्स, व्यवहारामध्ये ते देवाणघेवाणीचे व्यवहार होतात. बिझनेसमध्ये जे देवाणघेवाणीचे व्यवहार होतात, खरेदी विक्रीचे, बँकेत पैसे भरले आणि बँकेतनं पैसे काढले, कोणाला तरी चेक लिहून दिला, कोणाकडनं तरी चेक आला, पैसे यायचे होते, तो म्हटला साहेब पैसे नाही आहेत, मी चेक दिला तर चालेल का? अलीकडच्या काळात सगळं ऑनलाईन चाललंय. मग त्यानं काय केलं? ऑनलाईन पैसे पाठवले आपल्या खात्यावर. हे सगळे व्यवहार कशात झाले? बिझनेस डिलिंग्स म्हणतात त्याला. बिझनेस डिलिंग्स, कळालं? बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन ए सेट ऑफ बुक्स. सेट ऑफ बुक्स म्हणजे हिशोबाची पुस्तकं. हिशोबाचं एकच पुस्तक नसतं, ते एक डोक्यात घ्या. हिशोबाची बरीच पुस्तकं असतात. परचेस बुक, खरेदी पुस्तक. सेल्स बुक, विक्रीचं पुस्तक. कॅश बुक,
रोखीचं पुस्तक, जे रोख व्यवहार असतात ते त्या पुस्तकात लिहिले जातात. असे बरेच बरेच पुस्तकांची नावं असतात. मी आता सांगत नाही कारण मला लिमिटेशन्स आहेत, पहिलं लेक्चर आहे. उगीच मी, मला माहित आहे ते सगळे शब्द बोलीन तुमच्या डोक्यावरनं जाईल, असं नको आहे मला. हा, तुम्हाला आता जेवढं झेपेल सर्व बॅचचा विचार करून तेवढंच बोलतो. अनावश्यक मला माहित आहे म्हणून मी सगळे शब्द वाढवत नाहीत ना यातले. आता जेवढं या थेअरीला रिलेटेड बोलायचं ना तेवढंच एक्सप्लेन करतो. बाकीच्या गोष्टी आपोआप कळायला लागतात. काही विचार करू नका, टेन्शन घेऊ नका. ओके. बुक किपिंग, जे.आर. बॉटलीबाय काय म्हणतात, हिशोबाची पुस्तक तयार करणं ही एक कला आहे आणि त्याच्यामध्ये कुठले व्यवहार नोंद केले जातात, बिझनेस डिलिंग्स, म्हणजे व्यवसायामध्ये जे काय व्यवहार घडतात त्यांची हिशोबाच्या पुस्तकात नोंद केली जाते. सेट ऑफ बुक्स म्हणजे हिशोबाचा सेट. आता सांगितलं की तसे 4-5 प्रकार असतात हिशोबाच्या पुस्तकाचे. 4-5 प्रकार असतात. परचेस बुक, आता सांगितलं, सेल्स बुक, कॅश बुक, नंतर ऍसेटसाठीचं रजिस्टर वेगळं असतं. ऍसेट म्हणजे मालमत्ता, त्याच्यासाठीचं रजिस्टर वेगळं असतं. अशी बरीच 5-6 प्रकारची पुस्तकं असतात. बस, दॅट्स ऑल. आता तुम्हाला नाही का 11वी साठी किती सेट ऑफ बुक्स आहेत, एसपीचं पुस्तक, एसपीची वही, ओसीची वही, इकॉनॉमिक्सची, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, असे नाही का मराठी, इंग्लिश, हे सेट ऑफ बुक्स, 11वीचे सेट ऑफ बुक्स. तसे हे आमचं पण असतंय अकाउंटन्सीमध्ये. ओके, आता लक्षात येईल. उदाहरण दिलं की लगेच लक्षात येतं. बर, जे.आर. बॉटलीबाय म्हणतात हिशोबाच्या पुस्तक तयार करणं ही एक कला आहे आणि त्याच्यामध्ये बिझनेस डिलिंग्स म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स नोंद केले जातात. कुठे, रेकॉर्डिंग नोंद केले जातात. एवढाच विषय आहे. ठीक आहे. आज आपण काय केलं, मी इंट्रोडक्शन पाहिलं, मीनिंग बघितलं आणि डेफिनेशन, मध्ये मध्ये त्याला मी काय केलं, बाहेरच्या उदाहरणांची जोड दिली आणि एक्झाम्पल घ्यावेच लागतात. त्याशिवाय तुम्हाला हा टॉपिक, हा विषय कळतच नाही. लक्षात आलं. आता आपण ह्याच्यानंतर फीचर्स घेणार आहे. फीचर्स आणि ऑब्जेक्टिव्ह यातला कुठला तरी भाग कव्हर होतो का बघू आजच्या लेक्चरला. आता आपण फीचर्स ऑफ बुक किपिंग बघू. हिशोब लिहिण्याची वैशिष्ट्ये काय आहेत, फीचर्स ऑफ बुक किपिंग. आता मी फळ्यावर का लिहून ठेवलंय, तुम्हाला एकही विषय, एकही मुद्दा मागं पुढे व्हायला नको. मी बोलत जाईन आणि तिथं असायचं वेगळं आणि थिअरी असायची वेगळी, असं होता कामा नये. थ्रू नोट्स जाऊया आपण. ओके. आता फीचर्स ऑफ बुक किपिंग मध्ये पहिलं आहे, इट इज द मेथड ऑफ डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेसमध्ये दररोजच्या दररोज जे काही व्यवहार घडतात त्या सर्व व्यवहारांची नोंद हिशोबाच्या पुस्तकात करायची असते. डे टू डे ट्रान्झॅक्शन्स. अजूनही ह्यात एक विषय आहे. समजा बिझनेसमध्ये 15 तारखेला एक व्यवहार घडलाय. 15 तारखेला जे काही व्यवहार घडले, तुम्हाला 15 तारखेनंतर त्या महिन्यात तुम्हाला हिशोब लिहायला बसायला वेळच मिळाला नाही आणि तुम्ही 2 महिन्यांनी किंवा 15-20 दिवसांनी हिशोब लिहायला बसलात, तर त्या व्यवहाराला तारीख कुठली टाकायची? ज्या दिवशी हिशोब लिहायला बसला ती तारीख टाकायची का ज्या वेळेला व्यवहार घडला ती तारीख टाकायची? ज्या दिवशी तो व्यवहार घडला ती तारीख टाकायची. तुम्ही हिशोब लिहायला कधी पण बसा. काही वेळा कसं असतं, व्यवसायामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही, इतकं ग्राहक आणि गडबड असती, त्यामुळं आपण हिशोब नंतर एकदा निवांत वेळेला जेव्हा सुट्टी असते एखाद्या वेळेस त्यावेळेला बसतो, किंवा एखाद्या वेळेस ग्राहक कमी असतात त्यावेळेला आपण बसतो हिशोब लिहिण्यासाठी, मेंटेन लिहिण्यासाठी. मग त्यावेळेला ज्या दिवशी तुम्ही हिशोब लिहिता ती तारीख नाही लिहायची, ज्या वेळेला हिशोब घडला ती तारीख लिहायची. 15 तारखेच्या वर 15 तारखेवर टाकायची, 16 तारखेच्या वर 16 तारीख टाकायची. हिशोब रेकॉर्ड करायला तुम्ही कधी पण बसा, चालतंय. ओके. डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ह्या मेथडमध्ये, बुक किपिंग मध्ये सर्व दररोजच्या दररोज जे ट्रान्झॅक्शन घडतात त्याची नोंद केली जाते. इट रेकॉर्ड्स फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. नवीन आलं, फिनान्शियल म्हणजे आर्थिक व्यवहार जे पैशामध्ये मोजले जातात. सध्या नाही मोजले तरी नंतर तरी मोजले जातात. आता मगाशी सांगितलं नाही उधारीच्या व्यवहाराचं, कामगारांना पगार 3 महिन्याचा दिला नाही पण नंतर देणार आहे ना तुम्ही. अजून एक वेगळं उदाहरण सांगतो. चला अजून एक वेगळं उदाहरण सांगू. तुम्ही बँकेत पैसे ठेवलेत, मग बँकेत पैसे ठेवल्यावर बँक आपल्याला काय देते, त्याच्यावर इंटरेस्ट देते. पण बँकेकडनं इंटरेस्ट मिळणार आहे ना, का बँक म्हणणार आम्ही नाही इंटरेस्ट देत? बँकेकडनं इंटरेस्ट मिळणार, आम्ही तिथं पैसे ठेवलेत, डिपॉझिट केलेत, मग त्याला म्हणतात फिनान्शियल ट्रान्झॅक्शन. कळालं? नुसतं एकाच टाईपचं एक्झाम्पल नको. समजा तुम्ही व्यवसायाची ऍडव्हर्टाईज दिली. आता आयपीएल सुरू होणार आहे. आयपीएल सुरू झाले की तिथं वेगवेगळ्या कंपन्यांचे ऍडव्हर्टाईज असतात, त्यांच्या बॅटवर, त्यांच्या टी शर्टवर, सगळीकडे ऍडव्हर्टाईज असतात, हेल्मेट पासून सगळीकडे. मग ते काय झालं, आपण तो खर्च केला, त्याला फिनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणतात. एका कंपनीने तिथे ऍडव्हर्टाईज दिली तर त्याला फिनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणतात. ओके. आता ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्डेड फॉर अ स्पेसिफिक पिरियड आर प्रेझेंटेड फॉर फ्युचर रेफरन्स. जे काही व्यवहार असतात ते ठराविक कालावधीसाठीचे असतात. ह्या वर्षीचे ट्रान्झॅक्शन्स पुढच्या वर्षामध्ये घालायचे नाहीत, किंवा जानेवारीचे व्यवहार फेब्रुवारीमध्ये दाखवायचे नाहीत.
जानेवारीचे व्यवहार जानेवारीमध्ये दाखवायचे, फेब्रुवारीचे फेब्रुवारीमध्ये दाखवायचे, रेकॉर्डेड फॉर ए स्पेसिफिक पिरियड, ठराविक. आणि त्याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? आर प्रेझेंटेड फॉर फ्युचर रेफरन्स. आपल्याला भविष्यात जर काही रेफरन्स घ्यायचा असेल, त्याच्यावरून आपल्याला जर काही माहिती करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी त्याला उपयोग होतो. उदाहरण देतो आता लगेच. उदाहरण समजा या जानेवारीत 2019च्या जानेवारीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये किती माल विकला गेला आणि 2020च्या जानेवारीमध्ये, 19च्या म्हटलं मगाशी, जानेवारी 19 मध्ये किती माल विकला गेला आणि जानेवारी 20 मध्ये किती माल विकला गेला, हे आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये किती सेल झाला, सेल म्हणजे विक्री झाली, हे आपल्याला कधी कळणार? जर जानेवारी 19चे हिशोब लिहिले असतील तर. आता तुम्हाला आत्ताच उदाहरण घेतो की आता मार्च पासून लॉकडाऊन असल्यामुळं एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट 2019 मध्ये आपला बिझनेसचा सेल काय असेल? ह्या 4 महिन्याचा, 4-5 महिन्याचा आपला सेल काय असेल? ह्या 4 महिन्याचा 2019 मध्ये जास्त असणार. आणि ह्या आता 2020च्या 4 महिन्याचा सेल्स कमी झालाय. कशामुळं? लॉकडाऊन झाल्यामुळं. आता कंपॅरिझन कळाली का तुम्हाला? मग हे कधी कळणार? 2019चे हिशोब लिहिले असतील तर. म्हणून हिशोब लिहिणं का आवश्यक आहे? फ्युचर रेफरन्ससाठी, भविष्यात आपल्याला त्याच्यावरनं अंदाज घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. बुक किपिंग इज अ सायंटिफिक मेथड. बुक किपिंग ही एक शास्त्रीय पद्धत आहे. कारण का? हिशोब लिहिण्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, नियम व अटी. आता नियम व अटी मी इथं बोलू शकत नाही कारण ते आत्ता लक्षात येणार नाही. त्याला रूल्स आहेत, एकूण 6 रूल्स आहेत. एवढं सांगतो, 3 प्रकारचे अकाउंट्स आहेत आणि 6 रूल्स आहेत. ह्याच्या भोवती सगळं अकाउंट आपलं फिरतं, ह्याच्या भोवती. एवढंच आहे, पण ते समजणं व्यवस्थित महत्वाचं, आवश्यक आहे. 3 टाईपचे अकाउंट्स आणि 6 रूल्स, प्रत्येक अकाउंटला 2-2 रूल्स. हा, त्याच्यावर सगळं अकाउंट चालतं. म्हणजे बुक किपिंग हे एक शास्त्र आहे, सायन्स आहे. आणि तिथं काय वापरलं जातं? नियम व अटी, रूल्स अँड रेग्युलेशन्स यूज केले जातात आणि त्याच्या सहाय्याने हिशोब आपण लिहितो. ओके. बुक किपिंग इज ऑल्सो एन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन अ सायंटिफिक मॅनर. शास्त्रीय पद्धतीने हिशोब लिहिण्याची ही एक कला आहे. शास्त्रीय पद्धतीने ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्याची बुक किपिंग ही एक कला आहे, असा त्याचा अर्थ दिलाय. सायंटिफिक मॅनर इथं पण आहे, इथं पण सायंटिफिक, सायन्स आहे, सायंटिफिक आहे, एकच आहे. लक्षात आलं हे? किती झालं? बुक किपिंग इज ऑल्सो एन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सायंटिफिक मॅनर. शास्त्रीय पद्धतीने हिशोब लिहिणे ही एक कला आहे. मग शास्त्रीय पद्धतीने म्हणजे कुठल्या? युझिंग रूल्स अँड रेग्युलेशन्स. मी आता त्याच्यात परत रिपीट करतो. किती टाईपचे अकाउंट्स आहेत? 3. आणि त्या प्रत्येकाचे किती रूल्स आहेत? 2-2 रूल्स आहेत. टोटल रूल्स किती झाले? 6. एवढंच लक्षात ठेवा. सगळं बोलायचं आणि सगळं काय शब्द आज बोलले, विषय काही शब्दाचे अर्थच कळाले ना असं व्हायला नको. ठीक आहे? ओके. 3 टाईपचे अकाउंट्स आहेत आणि एकूण 6 रूल्स आहेत. प्रत्येक टाईपला 2-2 रूल्स आहेत. ओके. आता हा एवढा फीचर्स ऑफ बुक किपिंग झालेला आहे. ठीक आहे. आता आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पुढचं जे आहे थेरी ती एक्सप्लेन करतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग, हिशोब लिहिण्यामागची उद्दिष्ट काय. आजचं हे लेक्चर तुम्हाला झालेलं आहे. पहिलं लेक्चर दिलंय, बरीच माहिती द्यायची होती म्हणून जरा उशीर झाला. बाकीचं बोलायला कमी पडला, वेळ मिळाला आपल्याला विषयाचं. पण क्लासबद्दलची टोटल माहिती दिली आहे. ह्या विषयाचं तुम्ही काळजी, चिंता सोडा. आणि आपल्या बॅचला नवीन ऍडमिशन चालू आहेत. नवीन जे बाहेरचे स्टुडंट्स आहेत त्यांना हे वाटल्यास हे लेक्चर त्यांना दाखवा, काही हरकत नाही. दाखवा, फक्त देऊ नका, फक्त ऐकायला द्या. तुमच्या मोबाईलवरनं पाठवू नका आणि तुलना करू नका कोणाशी. हा, आपण आपलं चांगलं आहे, तुलना करू नका. कारण मुलं पहिल्यांदा कॉमर्सला आल्यावर कंपॅरिझन करतात. तुम्ही कशाच्याच भानगडीत पडू नका. आमचं व्यवस्थित चालू आहे. थोडं कासव गती नका जाऊ नये, असू दे, चालू दे आपलं. आपल्याला काही सशेसारखी शर्यत जिंकायची नाहीये. हळू जाऊया पण परफेक्ट करत जाऊया विषय आपण. ठीक आहे. आणि कंपॅरिझन करायला जाऊ नका. तुम्हाला कळालं की नाही, विषय मोकळा. आणि तुमच्या ओळखीचे जे स्टुडंट्स वगैरे असतील त्यांना निरोप द्या. ऍडमिशन चालू आहे. हे आता अजून महिना 1.5 महिना नवीन जॉईन होणारच. दुसऱ्या बॅचला अनुभव आलाय मला, पण प्रत्यक्षात भेटीगाठी होत नाहीत. आणि 1-2 दिवसात ग्रुपवर मी कळवतो. त्यावेळेला तुम्ही क्लासच्या जवळ या, आपण भेटूया, म्हणजे ओळख होईल प्रत्यक्षात बघून तुम्हाला. त्यामुळं तसं एक योजना आहे माझी. ठीक आहे. ओके.